ऑल एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल फर्स्ट फाइंड द व्हॅल्यूज ऑफ मधलं सेकंड कॉस 930 डिग्री ची आपल्याला व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची. फंक्शन कोणतं इथे, रेशो कोणता काढायचा आहे तर कॉस कोणत्या अँगलचा काढायचा आहे तर 930 ह्या अँगलचा, ह्या कोणाचा आपल्याला कॉस हे फंक्शन काढायचं, कॉस रेशो काढायचं आहे, त्याची किंमत काढायची. इथे आपल्याला आधी रूपांतर करायचं 930 ह्या अँगलचं, 930 ह्या डिग्रीचं आपल्याला अलर्ड अँगल्समध्ये त्याचं कन्व्हर्ट करायचं, रूपांतर करायचं. त्यासाठी आपण काय करणार आहे, 930 ला आधी आपण 360 ने भाग द्यायचा आहे. आता अलर्ड अँगल्स कोणत्या अँगल्सला म्हणतो आपण, कोणते दोन अँगल्सला आपण म्हणतो अलर्ड अँगल्स आहेत, जेव्हा त्यांची बेरीज किंवा वजाबाकी म्हणजे इफ द सम ऑर डिफरन्स ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ π/2 देन दीज अँगल्स आर सेड टू बी अलर्ड अँगल्स. आता इथे आपण काय करायचंय, 930 ला आधी 360 ने भाग द्यायचा आहे. 360 दोन्ही 210 म्हणजे 2 गुणिले 360 अधिक 210 बरोबर 930. मग कॉस 930 बरोबर कॉस 2 गुणिले 360 डिग्री अधिक 210 डिग्री. आता इथे आपण 360 नीच का बरं भाग दिलेला आहे, तर आपण जेव्हा कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये अँगल्स काढतो, कोणता अँगल आपल्याला दाखवायचा आहे यासाठी आपण एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस 0 हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 अँड 0. ओ इज हिअर ओरिजिन अँड कोऑर्डिनेट 0 अँड 0 आर कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन. आता इथे आपल्याला हा 930 अँगल दाखवायचा आहे, तर आपल्याला माहिती आहे इथून इतकं अंतर हे 90 असतं, तर त्यासाठी आपण अशी खूण करतो 90 साठी, 90 अँगल दाखवण्यासाठी. पण त्याच्या पुढे अँगल जर आपल्याला दाखवायचा आहे तर हा 90 हा 180, इथून एवढा अँगल 180 चा असतो, ह्याच्या पुढे 270, इथेपर्यंत 360 आणि 360 नंतर परत रिपीट होतं, इथे परत 90 अधिक होतात त्याच्यात, मग 180, मग 270 आणि इथे परत 360. मग असे 360 हे 2 वेळा झालं आणि त्याच्यानंतर मग 210चा अँगल आहे. मग आता 210 म्हणजे काय आहे, तर 210 म्हणजे 180 अधिक 30. म्हणजे आता हा अँगल जर आपल्याला दाखवायचा 930चा, तर आपल्याला हा 180 अधिक 30 परत दाखवावा लागेल. इथपर्यंत 720 झालेला आहे. आता ह्याच्या पुढे आपण अँगल काढू 210चा, तर इथे 180 झाले आणि हे उरलेले 30. तर हा जो अँगल आहे इथून असा सुरू होऊन एवढा जो अँगल आहे, हा अँगल कितीचा आहे 930चा. हा 930चा अँगल काढलेला आहे आपण. आणि तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, म्हणजे थर्ड क्वाड्रंटला हा अँगल आहे. अँगल 930 डिग्री लाईज इन थर्ड क्वाड्रंट, म्हणून आपण इथे 360 ने भाग दिलेला आहे, कारण इथून परत रिपीट होते. मग कॉस 930 बरोबर कॉस कंसात 2 गुणिले 360 अधिक 210 म्हणजेच कॉस 210. आता हे 2 गुणिले 360 नाही लिहिले तरी चालतात, आपल्याला फक्त आता उरलेले जे रिमेनिंग आहेत तेवढंच घेतले आपण. आता 210 आपण 180 अधिक 30 लिहायचंय. कॉस 180 अधिक 30 डिग्री पाय इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला माहिती पाय इज नथिंग बट 180 डिग्री. मग आता इथे 180 च्या ऐवजी आपण काय टाकणार आहे, पाय. देअरफॉर कॉस 930 डिग्री इक्वल टू कॉस पाय प्लस 30 डिग्री. आता इथे आपण हे रूपांतर करून घेतले, हे दोन अँगल्स हे आहेत अलर्ड अँगल्स आहेत. तर त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची. तर ह्याच्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत. कॉस इन ब्रॅकेट n π/2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा जर येत असेल त्याचा अर्थ इथे n इज अन इव्हन इंटिजर. इव्हन म्हणजे समसंख्या. जेव्हा n इथे जो n आहे हा नंबर, ही संख्या जर इव्हन आहे किंवा आपण त्याला मराठीत समसंख्या म्हणून समसंख्या आहे, तेव्हा कॉस तर कॉस थिटाच येणार आहे, कॉस तर कॉस थिटा. पण प्लस मायनस हे कशावर डिपेंड आहे, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे आणि त्याचं कॉस फंक्शन काय आहे हे ठरवून मग आपल्याला इथे व्हॅल्यू घ्यायची असते. आणि प्लस मायनस हे क्वाड्रंटवरून ठरवायचं असतं. तर दुसरा फॉर्म्युला काय आहे, कॉस nπ/2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस साइन थिटा. इथे कॉस थिटा आहे, इथे साइन थिटा आहे. हे केव्हा होणार आहे, जेव्हा n इज अन ऑड नंबर. ऑड म्हणजे विषम संख्या, विषम इंटिजर और नंबर और ऑड इंटिजर म्हणजे विषम संख्या. जेव्हा n ही विषम संख्या असेल तेव्हा कॉस तर आपल्याला साइन लिहावं लागेल आणि प्लस माइन हे साइन ठरवण्यासाठी परत आपल्याला क्वाड्रंट बघावं लागेल की तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. आता ह्या दोन फॉर्म्युल्यापैकी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरता येईल. इथे ते पाय आलेले, पाय फक्त आलेले आणि आपल्याला माहिती nπ/2 फक्त पाय आहे, म्हणजे इथे n इक्वल टू किती असणार आहे, n इक्वल टू 2 असणार आहे. 2π/2 मीन्स 2 कट होणार, फक्त पाय राहणार. म्हणजे n इथे ही संख्या कशी आहे, ही संख्या समसंख्या आहे, म्हणजे इव्हन नंबर आहे, इव्हन इंटिजर आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, हाच. म्हणजे कॉस थिटा येणार आहे, म्हणजे कॉस इथे 30 डिग्री येणार आहे. पण आता प्लस मायनस साइन ही आपल्याला क्वाड्रंट वरून ठरवायची. आता आपण मग अशी काढला होता ग्राफ, तसाच इथे ग्राफ काढू, फक्त आपण आता 210चा ग्राफ काढू. तर इथून इतका अँगल पाय अँड देन 30 डिग्री.
हा जो अँगल आहे हा पूर्ण अँगल आहे 210चा. हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, सेकंड आहे आणि हा थर्ड क्वाड्रंट आहे. तर थर्ड क्वाड्रंटमध्ये हा अँगल आहे. आणि बाय डेफिनेशन कॉस मीन्स एक्स कॉर्डिनेट आणि साइन मीन्स वाय कॉर्डिनेट. आता अँगल हा कुठेला आहे? हे थर्ड क्वाड्रंटला आणि ते कॉस पाहिजे आपल्याला. आणि थर्ड क्वाड्रंटला एक्स कॉर्डिनेट बघायचे, तिकडे सगळे निगेटिव्ह एक्स आहेत, त्याच्यामुळे इथे आपल्याला निगेटिव्ह साईन घ्यावं लागेल. निगेटिव्ह कॉस थिटा, थिटा इज हिअर 30 डिग्री, कॉस 30 डिग्री. कॉस 30 किती आहे? तर हे तुम्हाला पाठांतर पाहिजे. कॉस 30 ह्या अँगलचं कॉस फंक्शन कॉस 30 आहे वर्गमुळात 3/2 √3/2 आणि हे निगेटिव्ह साईन द्यायचे इथे √3/2. तर हे तुम्हाला जे स्पेशल अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते तुम्हाला पाठच करावं लागतील. कॉस 930 डिग्री इक्वल टू निगेटिव्ह √3/2. आता ही आपण व्हॅल्यू काढली, ह्या अँगलची, ह्या कोणाची ही आपण किंमत काढली. तर अशी आपल्याला पाठ असते का किंमत? एवढ्या मोठ्या अँगलची नसते. त्यासाठी आपण मग ह्या स्टेप बाय स्टेप प्रोसेसने गेलो आणि ह्या अँगलचं कॉस फंक्शन, कॉस रेशो काढलेला आहे. आणि इथे आपण हे जे बेसिक जे स्पेशल अँगल आहे म्हणजे 0 डिग्री अँगल, नंतर 30 डिग्री, 45, 60, 90, 180, 270 हे जे अँगल्स आहेत, जे स्पेशल अँगल्स आहेत त्याचे तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाठ करून ठेवा. लॉग टेबलमध्ये टेबल दिलेला आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशल अँगल्स, तर इथे अँगल्स आहेत आणि फंक्शन्सची नावं दिलेली, साइन, कॉस आणि टॅन. तर हा टेबल तुम्हाला पाठ करायचा आहे. मग आता इथे बघा बरं, कॉस 30 किती आहे? कॉस 30 √3/2. आणि हा टेबल सुद्धा कसा तयार झाला हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओजमध्ये शिकलेलो आहोत की साइन 30 हा 1/2 म्हणजे 1/2 कसा आहे हे कसं काढलं हे सुद्धा आपण सगळं शिकलेलो आहे. हा टेबल तयार झाला कसा. तर हा टेबल पाठ करा तुम्ही आणि त्यावरून मग इथं आपण आणणार नाही. आपल्याला कॉस 30 माहित असेल तर आपण बरोबर इथे आन्सर लिहिणार, नाहीतर आपलं मग गणित सोडवणं बंद होऊन जाईल. तर तुम्हाला फॉर्म्युले पाठ पाहिजेत आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशल अँगल्स जे आहेत आणि जे बेसिक अँगल्स आहेत त्याचे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाठ पाहिजेत. तर ह्या पुस्तकात सगळे फॉर्म्युले आहेत आणि हे पाठ होतात. तुम्ही पाठ केले तर पाठ होतात. ते फॉर्म्युले पण पाठ करा.